हॅलो गाईज, आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आपण चाललोय समुद्रांच्या लाटांमध्ये फुल ऑन मस्ती करायला. वाव, हे बघा, नागाव बीच, समुद्र वारा, फुल पॉझिटिव्ह वाईब्स. इथे आले की सगळा ट्रेस गायब होतो. अलिबाग ट्रिपचा हा पार्ट आमच्यासाठी खूप स्पेशल ठरला. बीचवर मस्त एन्जॉय करत असताना अचानक मला माझ्या सासूबाई आणि त्यांच्या मैत्रिणी भेटल्या. तो क्षण जास्त सुंदर होता कारण काही भेटी प्लॅन केलेल्या नसतात, त्या डेस्टिनेसी ठरतात. ट्रिप मधला हा सगळ्यात अनएक्सेप्टेड मुवमेंट होता, पण खरंच लाईफ मधले हे रॅन्डम मुवमेंट्स बेस्ट मी छानशी रील शूट केले, फोटोशूट केलं, नव्याने ओळख केली. सासूबाईंच्या मैत्रिणीशी पहिल्यांदाच भेटली म्हणून खूप छान वाटलं आणि माझं छोटंसं फोटोशूट करून घेतलं. त्यानंतर मी आमच्या सोबत छानशी अशी बाईक राईड केली. बाईक राईडमध्ये मला खूपच मजा येते. समोर असा समुद्र, वारा आणि ऊन याचं कॉम्बिनेशन मला खूपच आवडतं आणि खूप एन्जॉय केला ह्या राईडमध्ये मी. माझ्या आहूंनाही बाईक चालवायला खूप मजा येते आणि त्यांना बीचवरती फिरायलाही मजा येते. कधीही ट्रिपचं प्लॅन केलं तरी त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बीचवर जायचं का असाच येतो, कारण की आम्ही बीच लवर्स आहोत. त्यानंतर आम्ही दोघांचं छानसं फोटोशूट करून घेतलं. त्यानंतर मग केली आम्ही हॉर्स रायडिंगमध्ये जामच मजा आली. फॅमिलीसोबत हा एन्जॉय करणं म्हणजे मस्तच. त्यानंतर फॅमिली फोटोज काढून घेतले. फिरून झाल्यानंतर आम्ही मांडवा जेटीकडे निघालो. आम्ही तिथून M to M ह्या फेरीने प्रवास करणार होतो. एक खास गोष्ट म्हणजे आम्ही ह्या फेरीमध्ये आमची 4 व्हीलर ही घेऊन जाणार होतो. मांडवा टू मुंबई ह्या जेटीचा प्रवास 45 मिनिटाचा आहे. हा प्रवास खूप आरामदायक आहे. अलिबाग टू मुंबई साठी खूप ट्रॅफिक असते, त्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. अर्पिता आणि तेजस यांचा हा पहिलाच M to M फेरीचा प्रवास होता. काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात, तर हे जगण्यासाठी असतात. ओपन डेकची मजा, फेरी सुटली आणि गार वारा अंगाला स्पर्श करून गेला. ओपन डेक मध्ये उभं राहून समोर दिसणाऱ्या छोट्या मोठ्या बोट्ससह पाण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. तो फेसाळणारा पाण्याचा आवाज खूप वेगळाच आहे. तो शब्दात सांगणं कठीणच आहे. समुद्रात गेलो आहोत आणि तिथे जणू एक नवीन जगच उघडलं आहे. लाटांचा खेळ, दूरवर दिसणारी क्षितिज आणि समुद्राची थंड हवा यांनी आपलं मन गहिरवरलं आहे. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन, काहीतरी उत्सुकतेचं असं फील होत. त्यानंतर आरोहीने छानसं एन्जॉय करत चॉकलेट ब्राउनी मागवली आहे. खूप छान असा वारा आणि त्यात ती एन्जॉय करत तिचा केक खात होती. वंशने ऑर्डर दिली होती, पण ते यायला अजून वेळ होता, म्हणून वंश छानसा असा आनंद घेत होता. ह्या शिपमध्ये बसल्यावरती काहीतरी वेगळंच फील होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आपल्या समोरच आपल्याला मुंबई दिसते. जसजशी वेळ जात होती तशी समुद्राच्या क्षितिजावर मुंबईची स्कायलाईन दिसू लागली. उंच इमारती आणि जवळ येत जाणारं गेटवे ऑफ इंडिया हे दृश्य मनाला एक वेगळी शांतता देऊन गेलं. मुंबई जवळ येत असल्याचा तो आनंद आणि हा अविस्मरणीय प्रवास आम्ही आमच्या मनात कायम साठवून घेतला. त्यानंतर आपल्याला ह्या जेटीमध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट आणि बार पण बघायला मिळतं. खूप हायजेनिक आणि क्लीन पद्धतीने त्यांनी ठेवलंय. लक्झरियस अनुभव आणि खमंग खाऊ. प्रवास जितका सुंदर होता तितकंच अलिशान इथलं रेस्टॉरंट. मोठ्या काचेच्या खिडकीतून बाहेरचा अथांग समुद्र न्याहाळत बसणं म्हणजे जणू एखादा सिनेमाच. खूप लॅविश असं रेस्टॉरंट आहे ह्या शिपमध्ये आणि फुल AC. त्यानंतर आम्हाला एक क्यूट छोटा बेबी बॉय भेटला. तो इतका गोड होता की तो बघता बघता वंशी खेळायला लागला. समुद्र वारा आणि फुल पॉझिटिव्ह वाईब्स. इथं आलं की सगळा ट्रेस गायब होतो. अर्पितानेही छान मज्जा केली आणि आमच्या आहोंनी पण. मी छानसं शूट करून घेतलं आणि आमची आरोही, तिची तर मज्जाच होती. तिने तिथे गरम गरम चिकन नगेट्स आणि हॉट डॉगवर मनसोक्त ताव मारला. समुद्र पाहता पाहता आवडीचं खाणं मिळाल्यावर अजून काय हवं. आणि वंशनेही चिकन नगेट्सचा खूप छान स्वाद घेतलेला आहे. त्याला चिकन नगेट्स खूप आवडतात. आणि त्यानंतर आम्हाला मालवणला चालू होणारी M to M फेरी तीही दिसली. त्याचं उद्घाटन आत्ताच 2 दिवसापूर्वी झालं आहे आणि ह्या कावळ्यानेही माझ्यासोबत छानशी शूट केलं आहे. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या 4 व्हीलरमध्ये जायला, कारण की आमचा प्रवास आता संपलेला आहे. नंतर आम्ही 4 व्हीलरमध्ये बसून मुंबईमध्ये पोहोचलो. छानसा आज आमचा प्रवास झालेला आहे. त्यानंतर आम्ही मुंबईचं सुप्रसिद्ध सँडविच जिम्मी बॉय म्हणून आहे, तिथे आम्ही गेलेलो. ते सँडविच आम्हाला खूप आवडतं. खूप छान असा कॅफे आहे हा आणि त्या एरियामध्ये
सर्व मिलिटरी कॅम्प वगैरे आहेत. एरिया पण खूप शांत आणि सुंदर असा आहे. त्यानंतर मुंबईची इव्हिनिंग म्हटलं की सुखच. खूप छान असं वाटतं मुंबईमध्ये संध्याकाळ झाले की लाईट्स आणि ते शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करतं. आणि आम्ही निघालो आता वाशिंदला जायला. हा होता आमचा अलिबाग व्लॉग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वैशूचे व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा.